नमस्कार. नवराष्ट्र न्यूज चॅनलच्या अत्यंत लोकप्रिय अशा मी आमदार या विशेष कार्यक्रमात सोलापूर मी विशाल भांगे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सोलापूर शहरातील सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा सध्या एकदम चर्चेत जातोय, कारण की येथे असणारे भाजपचे विद्यमान उमेदवार आणि त्यांना तगडी फाईट देत विजयाकडे वाटचाल करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे महेश अण्णा कोटे हे सध्या प्रचारामध्ये लीड घेताना पाहावयास मिळत आहेत. आपल्यासोबत महेश अण्णा कोटे आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या मतदारसंघाची परिस्थिती कशी आहे आणि त्यांना राजकीय वारसा काय आहे, ते राजकारणात कसे आले आहेत याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात. काय सांगाल अण्णा? प्रथमतः नवराष्ट्राच्या मी आमदार या विशेष कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. आपण राजकारणाशी कसे जोडले गेलात? आपल्याला कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी कशी होती? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तात्या कोटे हे सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणालाही नाव सांगण्याची गरज नाही आहे. त्यांनी जे काही काम आजपर्यंत सोलापूरसाठी केलं, शिंदे साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे ते उभे राहिले आणि शिंदे साहेबांनी अनेक वेळा सांगितलं की तात्या कोटे असल्यामुळं मला मतदारसंघाची काळजी करायची गरज नाही, मी त्यामुळं मोकळा राहून महाराष्ट्रभर काम करण्याला मला संधी मिळालेली आहे. आणि त्यामुळं मी सुद्धा शालेय जीवनापासून थोडंसं विद्यार्थ्यांमध्ये काम करत आलो, विद्यार्थ्यांच्या सोबत काम करत आलो आणि युथ अफेअर्सच्या माध्यमातून माझी खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये एंट्री झाली आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ युथ अफेअर्स त्याचे अध्यक्ष आमचे राष्ट्रीय त्यास प्रकाश बाबू पाटील, जे खासदार माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे चिरंजीव होते, ते खासदारांच्या नेतृत्वाखाली मी सामाजिक संस्थेमध्ये कामाला सुरुवात केली. आणि त्यावेळी युथ काँग्रेसचे वाद चालू होता आणि बरेच दिवस युथ काँग्रेसचा अध्यक्ष शहरातला न नेमल्यामुळं लोक माझ्याकडे जास्त अट्रॅक्ट झाली आणि त्यामुळे मला काम करायची संधी मिळाली. मी त्यावेळेस सुद्धा चांगलीच फळी बांधली, चांगले लोकांना घेऊन आम्ही मोठे मोठे कार्यक्रम केले, आरोग्य शिबिरं केली आणि लोकांची सेवा करत असताना मला 92 मध्ये पहिल्यांदा महानगरपालिकेमध्ये तिकीट मिळालं. वास्तविक तो भाग असा होता की जिथं पहिल्यांदा सोलापूर शहरामध्ये आलेला भाग आणि कुठलीही सुविधा नाही, साधं प्यायचं पाणी नव्हतं, ड्रेनेज नव्हतं, रस्ते नव्हते, लाईटची अपुरी व्यवस्था, असं 3,000 घरं म्हाडानी बांधलेली आणि बाकीचे 200-500 घरं इकडं तिकडं 2-3 नगरांमधून होती. अशा या नगरामध्ये लांब असलेल्या नगरामध्ये दूरपर्यंत जवळजवळ 2-3 किलोमीटर कुठेही पाण्याची सोय, आणण्याची सोय सुद्धा नव्हती. अशा एरियामध्ये मला पहिल्यांदा काम करायला मिळालं. शिंदे साहेबांच्यामुळं, माझ्या वडिलांमुळं मला पहिल्याच वर्षी पाईपलाईन आणण्यामध्ये यश मिळालं आणि राजेश पायलट ज्या पहिल्यांदा गृह राज्यमंत्री झाले देशाचे, तर त्यांचा पहिलाच प्रोग्राम हे माझ्या वॉर्डामध्ये ते आले आणि पहिल्याच त्यांच्या ह्याच्यात आम्ही त्या ठिकाणी एक समाज मंदिर, कारण त्या भागामध्ये कुठल्याही गरीब लोकांना लग्न कार्य किंवा त्यांचे वैयक्तिक कार्य करायला कुठलीही सोय नव्हती, त्यामुळं एक छोटं समाज मंदिर आणि पाण्याची सोयचं पाणी आम्ही आणलं होतं आणि त्या पाणी वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता. त्या दिवशी अनेक लोकांना नळं दिली आणि प्रत्येकाच्या घरात पाणी आलं. एक सुवर्ण असा दिवस त्या बिडी कामगारांच्या जीवनामध्ये होता आणि त्यामुळं अतिशय आनंदी वातावरण होतं. त्यानंतर पुढच्या प्रत्येक इलेक्शनमध्ये माझा लीड वाढतच गेला आणि मी चांगल्या मताने दरवेळी निवडून आलोय. मला बिडी घरकुलच्या लोकांचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत, कारण महेश कोटेची ओळख ही बिडी घरकुलमुळे सोलापूरला झाली, जिल्ह्याला झाली आणि महाराष्ट्राला झाली. आणि आज त्यांच्याच जोरावर मी आजपर्यंत अनेक पदं भोगली. बिडी घरकुलच्या मतदारांच्या जोरावर मी मोठमोठ्या पदावर गेलो, मोठमोठे त्यांनी मला प्रत्येक वेळी खंबीरपणे साथ दिली. थोडंसं तसं जर बघायला गेलं तर हा सगळा पट्टा आमचा धार्मिक प्रवृत्तीचा असल्यामुळं थोडासा बीजेपीकडे त्यांचा कल होता आणि त्यामुळं काही वेळी लोकसभा विधानसभेला आम्ही मायनस जरी दिसत असलो, पण ज्यावेळी मी उभारतो त्यावेळेस ते सगळं बाजूला ठेवून त्यावेळी खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभं राहतात. तुम्ही प्रत्येक महापालिकेत सुद्धा बघितलं 8 नगरसेवक माझ्या शब्दावर बिडी घरकुलच्या लोकांनी निवडून दिलेले आहेत. आपण ही सगळी माहिती देत आहे, परंतु आपले जे वडील होते तात्यासाहेब कोटे यांनी 40 ते 50 वर्ष सोलापूर शहर जिल्ह्यातील राजकारण चांगल्या प्रकारे हाताळलं, अनेकांना आमदार केलं, परंतु त्यांना आपल्या घरात किंवा आपल्याला
आमदारकी मिळायला उशीर झाला किंवा उशीर होतोय असं वाटत नाही का आपल्याला? नक्कीच उशीर झाला. खरं तर आमच्यापेक्षा सुद्धा तात्यांना मिळणं गरजेचं होतं. तात्यांना दिलं नाही, तात्यांवर अन्याय झाला आणि म्हणून आज आमच्या घरात कोणी आमदार नसताना, खासदार नसताना, कोणी मंत्री झालेलं नसताना सुद्धा आज आमच्याबद्दल जे कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की ह्यांना ताकद मिळाली तर 100% हे आम्हाला ताकद देतील, ह्या विश्वासाने अनेक कार्यकर्ते सगळ्या भागातले आमच्या मागं जोडले गेलेत. मग कधी आम्ही पक्ष बदलला, कधी मतदारसंघ बदलला, तरी हे कार्यकर्ते आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्यासाठी मी काय करू शकलो नाही हे खंत माझ्या मनामध्ये कायम राहिलेली आहे आणि आता ही संधी आलेली आहे की त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण बघताय की लोकांनी इलेक्शन आता ही हातात घेतलेली आहे की कोटेंवर अनेक वर्ष अन्याय झालेला आहे, तर आता कोटेंना निवडून दिलं पाहिजे. कोटेंनी आतापर्यंत सामाजिक सेवा करत असताना कुठलंही अपेक्षा न ठेवता केलेली आहे. कोणाकडून कुठलाही कॉन्ट्रॅक्टर असेल दे किंवा कुठलाही नगरचा चेअरमन असू दे किंवा कुठलाही ह्याच्यातला माणूस असू दे, प्रत्येकाने सांगावं की महेश कोटेंनी कुठल्याही कामासाठी 1 रुपया मागितला. त्यामुळे कुठलीही अपेक्षा न करता फक्त मतदानाच्या वेळी आम्हाला मतदान करा एवढी अपेक्षा ठेवून आम्ही काम केलं आणि आम्ही कधी खोटं बोललो नाही, खोटं बोलून मतं घेतली नाही. जे होते ते होते म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे एक विश्वास आमच्याबद्दल आहे. त्यामुळे आज बघताय की सगळ्या पक्षाचे नेते सुद्धा आमच्याबद्दल आस्था ठेवून आहेत की हे फॅमिलीमध्ये आता ताकद देण्याची गरज आहे आणि मला वाटतं सगळ्याच पक्षाच्या लोकांना आता ते मान्य झालंय आणि त्या दृष्टिकोनातून जनतेत सुद्धा आपण बघताय. मला वाटतं बऱ्याच ठिकाणी आम्ही पोचायला कमी पडतोय, पण जनता स्वतः ही इलेक्शन हातात घेतलेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की जनतेने जर एकदा इलेक्शन हातात घेतली तर त्याचा पराभव कोणीही माईकाब लाल येऊन करू शकत नाही आणि हे चित्र आपल्याला दिसणार आहे. आपण बऱ्याच वर्ष काँग्रेसमध्ये होतात आणि काँग्रेसची सोलापूर शहरातील महापालिका आपल्या ताब्यात असायची. त्यानंतर आपण आपल्यावर अन्याय झाला म्हणून आपण शिवसेनेत गेलात, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गेलात. त्यानंतर आता आपण शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहात. मग कुठल्या नेत्यांकडून आपल्याला विशेष शिकायला मिळालं किंवा कुठला नेता आपल्याला जास्त आवडतो? मी ज्या ज्या पक्षात गेलो आज ते तिन्ही पक्षाची आघाडी आहे. म्हणजे हे बांधण्याचं काम सुद्धा मीच केलंय असं जर म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही. पण ठीक आहे, हा विनोदाचा भाग जरी सोडला तरी ह्या तिन्ही पक्षातले नेते असतील, कार्यकर्ते असतील, खाली तळागाळातले कार्यकर्ते असतील, तिघा पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझा डायरेक्ट संबंध आलेला आहे आणि निश्चित त्याचा सुद्धा फायदा मला या निवडणुकीमध्ये होणार आहे. कारण प्रत्येकाला माहिती आहे की मी कसं वागलोय, माझ्यावर अन्याय कसा झालाय, हे सगळे तिथल्या भागातले सगळेच प्रमुख कार्यकर्ते सांगतायत. ठीक आहे, आता थोडंसं नेत्यांमध्ये मतभेद असतो, हिरशा असती, त्यांनी पुढे गेला तर आम्ही पुढे, आमचं काय, आम्ही पुढे गेलो तर त्यांचं काय, हे थोडीशी जबाबदारी बाजूला काढली तर मुख्य कार्यकर्ता जो आहे खालचा, तो तळागाळातला कार्यकर्ता माझ्या बरोबर आहे. आणि काही नेत्यांची त्यांना जर वाटत असेल की माझ्यामुळे काय ते दुखावले गेले असतील, मी व्यक्तिगत कोणाच्याही विरोधात नाही किंवा कोणाचाही विरोध करण्यासाठी किंवा कोणालाही डाऊनफॉल करण्यासाठी मी आजपर्यंत काम केलं नाही. जसा ज्याचा गैरसमज होत असतो, राजकारणामध्ये गैरसमज करणारे लोकही भरपूर असतात. पण माझ्या कुठल्याही वक्तव्यामुळे, कुठल्याही कार्यामुळे जर कोणी दुखावला गेला असेल तर मी त्यांची माफी मागतो. ही वेळ नाही राग काढायची. आपण जरूर माझ्याशी चर्चा करा, बसा, बोला, काय माझं चुकलं असेल तर पॉइंट आउट करा, त्याच्यात दुरुस्ती करण्याची हमी मी या ठिकाणी या निमित्ताने तुमच्या चॅनलच्या माध्यमातून देतो. आपण नगरसेवक होता, बऱ्याच वर्ष महापौर होता आणि आपण अनेक विकास कामं सोलापूर शहरामध्ये केली आहेत. कोणतं असं विशेष काम आहे जे केलं ते आपल्या लक्षात आहे, त्यामुळे नागरिकांचा फायदा झाला, काय सांगा? सगळ्यात मोठं काम त्यावेळेसचे आमचे काँग्रेसचे नेते, जरी मी सुशील कुमार शिंदे साहेबांचा कार्यकर्ता होतो, शरद पवार सुद्धा मला तेवढेच आदरणीय होते. शरद पवारांनी सांगितलं होतं की एक सिटी इंजिनियर जर आपल्याला नाचवत असेल आणि सगळे नगरसेवक माझ्या खिशात आहे अशी जर भाषा करत असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे. सांगितलं, त्यांना मानणाऱ्या लोकांनी केलं नाही, पण ते काम मी पूर्ण करून दिलं आणि त्यामुळे पवार साहेब माझ्यावर खुश झाले आणि त्यांनी मला महापौर खरं तर करताना फार मोठा सिंहाचा वाटा पवार साहेबांचा माझ्यामध्ये होता. आज सुद्धा अनेक लोकांनी मला तिकीट देऊ नका म्हणून पवार साहेबांकडे गेले, काही मी इकडे चाललोय, तिकडे चाललोय, सगळं जे काय करायचंय ते झालं
असं असताना सुद्धा पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिलेली आहे. थोडंफार किरकोळ जे काय आता चाललेलं आहे ते सुद्धा पवार साहेब आल्यानंतर सगळं शांत होईल आणि सगळेच माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील. तर आपण ज्या मतदारसंघामध्ये उभारलात त्या ठिकाणी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 4 टर्म तिथं आमदार आहेत आणि 2.5 ते 3 टर्म ते पालकमंत्री होते. त्यावेळेस त्यांनी केलेली कामं ही विकासाची गंगा शहर उत्तरमध्ये आणलंय असा त्यांचा दावा आहे. काय सांगाल तुम्ही त्या दाव्याविषयी? त्यांनी कुठलेही त्यांच्याकडे खरं म्हणजे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मोठा निधी आला होता. त्यांच्याकडे खरं तर पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचं बजेट त्यांच्या हातात होतं. त्यांनी जाहीर करावं पालकमंत्री म्हणून ह्या मतदारसंघाला काय न्याय दिला. त्या काळामध्ये ह्यानं जेवढं काम करायला पाहिजे होतं त्याचं काम शून्य आहे. आता ते थोडंफार जे काम चाललंय त्याचं जे क्रेडिट किंवा भाऊ त्यांचे जे बगलबच्चे करतायत त्यांना मी आवाहन करू इच्छितो की 3 वर्ष झालं महापालिका नाहीये. या 3 वर्षाचा आमचा नगरसेवकांचा जो निधी आहे तो निधी खर्ची न पडलेला निधी, तो माझाच निधी असं लोकांचा गैरसमज करून देण्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते मग्न आहेत. त्यांनी मला वाटतं त्याच्यामध्येच मग्न राहावं. खोटा प्रचार किती जरी केला, पालकमंत्री असताना त्यांचे प्रश्न सुटले का महेश कोटे उभारल्यानंतर महेश कोटेची धास्ती घेऊन आता तुम्ही लोकांमध्ये फिरताय. हे जनतेत लपून राहिलेलं नाहीये. आजपर्यंत कुठल्याही निवडणुकीमध्ये तुम्ही फिरला नाही, कोणाला मतं मागितली नाही, कोणाला पैशाची भाषा केली नाही, कुठल्या मंडळाला काय देतो मग केलं नाही. आत्ताच तुम्हाला हे सगळं का करावं लागलंय म्हणजे याचा अर्थ तुम्ही घाबरलेले आहात हे सिद्ध होतंय. आणि हे मी बोलत नाही तर जनता स्वतः बोलायला लागली आहे की कुठं एवढे वर्ष कुठं होता तुम्ही, आत्ता का फिरायला लागला, कोणासाठी फिरायला, कोणाच्या भीतीने फिरायला लागला ही लोक जाणून आहेत. आणि त्यामुळे त्याप्रमाणे ते निश्चित त्यांना वेळ आल्यानंतर सगळेजण धडा शिकवतील की केवळ स्वार्थासाठी फिरणारा नेता वेगळा आणि लोकांच्या जनहितासाठी फिरणारा नेता वेगळा, ह्याचा फरक ही जनता निश्चित या निवडणुकीमध्ये दाखवून देईल. तर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जातीचं समीकरण मोठ्या प्रमाणात चालतं. लिंगायत समाज असेल, पद्मशाली समाज असेल, मागासवर्गीय असतील, मराठा समाज असतील, याच्याकडे आपण ह्या राजकीय जातीय समीकरणाकडे कसं पाहता? तुम्हाला माहिती आहे की कोटे घराणा हे कायम सर्व धर्म समभाव मानणारे लोक आम्ही आहोत. आणि त्यामुळे सगळ्या समाजाला आम्ही नेहमीच इक्वल घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्यावेळी काही कार्यकर्त्यांना संधी देण्याची संधी आम्हाला मिळाली त्यावेळी सगळ्याच समाजाच्या लोकांना न्याय देण्याचं काम तात्यांनी केलं, मी केलं. तुम्हाला माहिती आहे उपमहापौर हबीब सय्यद सारख्यांना उपमहापौर केलं. कितीतरी अशी नावं घेता येतील की अगदी घरातल्या झोपडपट्टीतल्या लोकांना तात्यांनी शिंदे साहेबांच्या मागे लागून त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. अट्टेलूर सारखा एक गरीब कामगार त्याला स्टँडिंग कमिटीचे चेअरमन केलं. आठवले सारख्या अतिशय गरीब झोपडपट्टीमधल्या भागाच्या माणसाला स्टँडिंग कमिटीचे चेअरमन केलं. असे कितीतरी उदाहरण देता येतील की गरीब लोकांना न्याय देण्याचं काम तात्यांनी केलं. त्याचं कंटिन्युएशन सुद्धा बीडी घरकुलमध्ये जर तुम्ही बघितलं की 8-8, 10-10 महापालिकेचे पद मी मिळवून दिली. पण दुर्दैवाने ज्यांना सत्ता दिली, ज्यांचे खासदार 7-7 टर्म निवडून आलेले आहेत, ज्यांचे आमदार 7-7, 8-8 टर्म निवडून आलेले आहेत, यांनी बीडी घरकुलच्या कार्यकर्त्याचा फक्त वापर केला. त्यांनी जाहीरपणे येऊन सांगावं बीडी घरकुलच्या कार्यकर्त्याला महानगरपालिकेतलं कुठलं पद दिलंय, साधं झोन दिलं नाही, ना साधं परिवहन दिलं नाही, ना साधं स्कूल बोर्ड दिलं नाही. आणि परत त्या लोकांना फसवून काही लोक पैशासाठी, काही लोकांना तर आता टेंडर देऊन टक्केवारीचं आता हे चाललेलं आहे. म्हणजे हे सोलापूरच्या दृष्टिकोनातून अतिशय घाणेरडं राजकारण सुरू आहे. इस्टिमेट्स वाढवून 10-10%, 20-20% कॉन्ट्रॅक्टरकडनं घेऊन यांनी काम करायला लागलेले आहेत. मला वाटतं हे फक्त कार्यकर्ते त्यांचे वैयक्तिक मोजके तेवढे मोठे झाले टक्केवारी खाऊन आणि त्यांच्या टक्केवारीसाठी हे लोकांना फसवण्याचं काम करतात. आता जनतेने याच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. लोकसभेला ज्या पद्धतीने M3 फॅक्टर चालला त्या पद्धतीने भाजपला रोखण्यात यश आलं. M3 फॅक्टर म्हणजे मागासवर्गीय, मुस्लिम आणि मराठा या मतांची कौल घेऊन काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांनी यश मिळवलं. हा विधानसभेला चालेल का M3 फॅक्टर? हे M3 फॅक्टर तर निश्चित चालेल, पण माझ्या बाबतीत मी सगळ्याच समाजाला घेऊन जाणारा एक कार्यकर्ता असल्यामुळं माझ्या बाबतीत सगळेच M3 अजून कुठले कुठले हे आहेत हे सगळेच फॅक्टर चालतील आणि सगळ्या समाजामध्ये मी चालणार आहे. आणि हे 3 प्रमुख हे राहतील. त्यात पद्मशाली तेलुगू भाषिक सुद्धा मोठा राहणार आहे. त्यामुळे हे 4 फॅक्टरच्या ह्याच्यात सिंहाचा वाटा असणार आहे. परंतु बाकीच्या सुद्धा समाजामध्ये मी सगळीकडे चांगला पोचलेला असल्यामुळं
त्या सगळ्या समाजाचं सहकार्य मला मोठ्या प्रमाणात मिळत असताना दिसतंय. तर खऱ्या अर्थाने भाजपाचा जो घोडदौड सुरू आहे ते थांबवण्याचं काम महेश अण्णांनी सुरू केलेलं आहे. जवळपास ते आता थांबताना कुठे दिसत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या- युवक माझ्या पाठीमागे उभारताना आपल्याला दिसतंय, कारण युवकांसाठी या 20 वर्षाच्या सत्तेमध्ये त्यांनी साधी चहाची टपरी सुद्धा काढली नाही, कुठलाही एखादा प्रोजेक्ट आणला नाही, कुठलाही एखादा उद्योग आणला नाही की युवकांना काहीतरी न्याय द्यावं या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलं नाही. जाती जातीमध्ये भांडणं लावून फक्त मताचं राजकारण करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्याला ही जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये धडा शिकवणार आहे. तर उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेचा कौल येणाऱ्या विधानसभामध्ये कोणाकडे असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. खऱ्या अर्थाने शहर उत्तरमध्ये महेश अण्णा कोठे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहावयास देखील मिळत आहे.